काल एक लक्की जाधवचा व्हिडिओ बघितला मी। त्या व्हिडिओमध्ये आमच्या समाजातल्या लोकांना म्हणतोय की अफगाणिस्तानमध्ये पाठवून देऊ, तुझ्या नेत्याच्या गांडीमध्ये किती दम आहे त्यांना पाठव। तू अफगाणिस्तानातून आलाय तर आलाय, मिठाचा व्यवसाय करण्यासाठी आलाय तू। तुझ्या गांडीत दम आहे तर मला आणून दाखव। तुझ्या नेत्याला म्हणा तुझ्या गांडीत दम आहे। तुझी अवकात आहे का हो रे? हा, अफगाणिस्तान मध्ये पाठवायला भारत का तुझ्या बापाचा आहे का तुझ्या बापाची जागीरदारी आहे? अरे तुझ्या दम आहे, नेते पिते तर जाऊ दे, इथं विनोद आडे खंबीर तुझ्यासाठी लढण्यासाठी तयार आहे। ये मालेगाव, तांडा तालुका, जिंतूर जिल्हा, परभणी, दम असेल तर ये आणि माझ्या सोबतच खेटून दाखव। गोरगरिबाला काय बोलतो? अरे डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाचा अधिकार दिलेला आहे, आम्हाला काय तू बोलणार हो रे? भारत का तुझ्या बापाची जागीरदारी आहे का? तुला का तालिबानी दिसायलो का अफगाणिस्तान मध्ये पाठवला? अरे तुझ्या तुया तुया माहितीच तो, जर तुला इतिहास माहित असेल, लक्की बाबाशाह बंजाराचं नाव ऐकलं असेल तर ते आमच्या बापदादाची जमीन आहे जिथं संसद भवन बनलेलं आहे। याच्यानंतर जर तू माझ्या बंजारा समाजाकडे जर चुकीचा उद्देश ठेवून चुकीचं वर्ड जर वापरला तर येणाऱ्या काळामध्ये विचार कर। बंजारा समाज फक्त महाराष्ट्रात नाही पुऱ्या देशात आहे। समाजावर तेढ निर्माण करू नका। संविधानिक पद्धतीने आम्ही आमचं आरक्षण मागतोय। स्वतःचा स्वार्थ भागण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण नको करू। माझ्या स्वतःच्या गावामध्ये कित्येक आदिवासी राहतात जे की एका परिवारासारखे राहतो। माझे मित्र कित्येक आदिवासी समाजाचे आहेत। आम्ही मानतो आदिवासी समाजाला, म्हणून समाजाबद्दल बोलत नाही। राहिली गोष्ट या देशाची, या देशासाठी जर काही आलं तर सर्वात पहिले जीव देण्यासाठी मी आणि माझा बंजारा समाज सर्वात पहिले तयार राहील। तू आम्हाला सांगू नको देशभक्ती। याच्यानंतर मी तुला प्रेमानं सांगायलो, याच्यानंतर जर माझ्या बंजारा समाजाविरुद्ध जर एकही चुकीचं जर स्टेटमेंट आलं तर विचार करून राह। अफगाणिस्तान मध्ये तू जातो की हा विनोद आडे जातो हे एवढं विचार करून राह।